श्री गणेश झाला साईशा 11 या संघाचा एकेरी धावेने. पुन्हा एकदा बॅटची कडा यस यस पंचांचं बोट हवेत. बॅट का किनाऱ्यावर विकेट कीपर का पुरेपूर सहारा. साहिल बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. चला या स्पर्धेचे प्रमुख सन्माननीय रचितजी पाटील यांच्या सुद्धा व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांच्या सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. चला मॅचच्या दिशेने वळतोय आणि मोरे गावातील एक सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व ज्यांनी सर्वांना आपल्या रील्सच्या माध्यमातून प्रभावित केले. रील स्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असे किरण पाटील किरू पाटील आपल्याला आगमन दिसते. त्यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मोरे गावातील जिकडे जिकडे मॅच दिल्या सातत्याने सहकार्य करा. नेहमी संघाच्या मागे उभा असतात. किरू पाटील एक रील स्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते मोरे गावातील त्यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धावफलकार धावा बघायला गेला 5 चेंडूचा खेळ झाला 6 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलकार धावा लगावला गेला 6. सामन्याच्या दिशेने होतोय साईशा 11 विरुद्ध नेमा बॉयज. ओमकारला सुद्धा माहिती आहे जर का सलामीवीर बॅटर लवकर आउट झाल्यानंतर स्वतःवर जबाबदारी घेऊन हलक्या हाताने खेळून काढलं. षटकाची समाप्ती धावफलकाराची धावा 7. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. एक धाव कंप्लीट करताना धावफलकार धावा लगावला गेल्यात 8. 1.1 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा 8. पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने खेळून काढला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9. चला आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात येते. जसे तुमचे 3 मॅचेस कंप्लीट होतील तसे स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. ऑफ साईडचा एक चेंडू ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकारी धावा लगावल्या गेल्या त्या 10. 1-0 10 रन ऑन बोर्ड. ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. सिंगलला जास्त महत्व कारण की विचार केला धावफलकारी धावा 11. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा विचार पुन्हा एकदा वाईड आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 12 धावा आतापर्यंत झाल्यात. मग वाईटने कुठेतरी धावफलक चालू राहतं. पुन्हा एकदा बॅटची कडा बॅटची एज लागली होती पण कुठेतरी 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक्या धावा 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ पंचांचा इशारा सुद्धा आलेला आहे 1 to go चा. बॅकफुटला येऊन टॅपच्या साह्याने घेऊन काढलं रोहित जयस्वाल. चेंडू वरेपर्यंत एका धाव कापले. षटक संपलं गेलं. धावफलकारी धावा लगावला गेला 14.
चला मंचाच्या दिशेने आपण पाहू शकतो कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं. सर्वांचे रील स्टार लाडके किरू पाटील मोरेगावातील एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला मंचाच्या दिशेने व्यासपीठावरती स्थानपन्न होताना पाहतोय. त्यांचे सुद्धा या आई किरा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. दोन चेंडूचा आतापर्यंत गेज झालाय. धावफलकारी धावा लगावला गेल्यात 16. फुलटा चेंडू भिरकावून येण्याचा प्रयत्न इतक्या जोरात भिरकावला की सरळ पिवळ्या पडद्याच्या बाहेर चेंडू आणि डीजे ला एकदा दिव्य संधी कमान डीजे. नवीन बॅटर हिमांशू. उलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण धावचीची संधी असेल का. पंचांचं बोट हवेत मैदानाच्या आतमध्ये. इतकं सावकाश धरण्यात आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आमच्या पंचांना कुठेतरी कन्फ्युज करून टाकताना टेक्निकल टीम पाटील नेटवर्कची पूर्ण टेक्निकल टीम आता कुठेतरी बिझी होणार आहे. कारण की विचार केला तर हिमांशू पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या रूपात आले होते पण या प्रहाराच्या नादात धावचीच्या रूपात बाहेर जावं लागेल का आतमध्ये थांबावं लागेल आता आमची पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम काही सेकंदात दर्शवणार आहे. दफलकरी धावांचा विचार केला तर 16. आजच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आजच्या दिवशी आज सकाळच्या सत्रामधून कोणता संघ टॉप 8 च्या दिशेने जाणार आहे बघा. पहिलं खरं अर्थाने आमच्या पाटील नेटवर्कच्या पूर्ण टीमला टेक्निकल टीमला कुठेतरी बिझी करताना नॅवा बॉईज संघ स्माइल करताना मैदानाच्या आतमध्ये एवढा आहे की कुठेतरी कॉन्फिडन्स जास्त आहे. हिमांशू पंच विवेक पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण सुंदर स्माइल असे पाहू शकतात. आपण 3 दिवसापूर्वी मागच्या ऑफिशियल पंचांना सुद्धा भूमिका निभावताना एक नारंगी गावातील एक नावाजलेले गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते अशा पंचांची भूमिका निभावताना पंच विवेक पाटीलजी. टेक्निकल टीमला कन्फ्युजन मध्ये टाकला होता आणि मैदानाच्या आतमध्ये इतकं स्लो राहून चालणार नाही तुम्हाला. हिमांशूला बॅक टू द डगआउट यावं लागते. धावचीतच्या रूपात पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता बघा. या धावचीतनी काय घडणार आहे माहिती का. लगातार 2 निर्धाव चेंडू कुठेतरी सामन्यामध्ये बराबरीला आणून ठेवणार नेमा बॉईज या संघाला. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकारी धावा लगावला गेला. 16 16 धावा. नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकारी 16. सलामीवीर बॅटर ओमकार स्ट्राईक एंडवरती अजूनही आपल्या संघासाठी आपली विकेट टिकून घेताना सिंगल एक शांत संयमी खेळ दाखवताना. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलक्या धावा 17-11 समीकरण कोणत्या संघासाठी या सामन्यामधून कचरा पडणार आहे. नेमा बॉईज का सायशा 11. हलक्यात आणि बघा सुंदर चेंडू हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न चेंडू आतमध्ये सुद्धा आला होता. अखेरकार षटक संपलं गेलं. धावफलकारी धावा लगावला गेला. 18 दिव्य.
शेवटचे षटक आपल्या संघासाठी घेऊन आला धनेश आणि प्रहार केला सुनील यांनी. क्षेत्ररक्षक धावचीची संधी. येस 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 पंचांचं बोट हवे. मोठा फटका ज्या नादात सुनीलला तंबूच्या दिशेने येताना पाहावं लागणार आहे. कमॉन डीजे. मंथन अपकमिंग रायझिंग स्टार आपण त्याच्याकडे पाहतो. अंडर 18चा खेळाडू साईशा 11 कडून खेळताना सातत्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून प्रभावित करणारा खेळाडू मंथन. फुलटॉस चेंडू ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगतात डॉट 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 लगातार 2 डॉट धोक्याची घनता कारण की धाव फलक थांबलं जाते 18 वरती. आतापर्यंत 3.2 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावरती धागा लगावायला गेल्या त्या मात्र फक्त 18. पुन्हा बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. रोहित जयस्वाल सेफ हँड मध्ये झेल टिपला आणि ओमकार बॅक टू द डगआउट. कमॉन डीजे. आणि लायसन मिळाले त्या लायसनचा पुरेपूर फायदा घेणार आहेत. 2 चेंडूंचा खेळ बघ्यानंतर नवीन बॅटर ज्याच्याकडे आपण म्हटलं जसा उल्लेख केला अपकमिंग रायझिंग स्ट्रॉंग फ्रॉम साईशा 11 ज्याच्याकडे पाहिलं जाते. अंडर 18चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कशी भूमिका निभवेल. फुलटॉस चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. पंचांचं बोट हवे. या षटकात धावचीच्या संधीच्या रूपात दुसरा हादरा साईशा 11 या संघाला. कम ऑन डीजे. स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडला गेलाय. आता धाव फलकर धावा लगावला गेलाय. 2-0-20 रन ऑन बोर्ड. 21 धाव्यांचं आव्हान असणार आहे नेमा बॉयज या संघाला. त्याआधी आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने नेऊया. नेक्स्ट मॅच असणार आहे LNCC नवापूर विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. LNCC नवापूर विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाचे कर्णधार जोडणी येतात. आशिष आणि जयेश पाटील कुठेतरी जोडणी येतात नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार. तर रचितजी पाटील यांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेक करून जायचे. आपला रिल स्टार मोरेगावाचा सामना आणि आपल्या संघासाठी आता नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय प्रमुख अतिथी विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स रिल स्टार ज्यांच्याकडे पाहिलं जातं वसई विरार मध्ये एक नावाजलेलं इंस्टाग्राम ID ज्यांच्याकडे पाहिलं जातं किरू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. आणि त्यांच्या दोन्ही विचार जयेश पाटील यांचा विचार केला हेही सुद्धा त्यांच्या रील्स मधून काही आपल्याला थोडी थोडी त्यांची झलक सुद्धा दाखवून देतात. आपण नाणेफेकीच्या दिशेने होते. किरू पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना दोन्ही खेळाडूंना पहिला शुभेच्छा देताना आणि किरू पाटीलनी नाणेफेक उडवले. नाणेफेकीचा कौल समजवायचा आहे. अच्छा म्हणजे पप्पी देतात म्हणजे नाणेफेक जयेश पाटील जिंकलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. आणि खऱ्या अर्थाने किरू पाटील सुद्धा खुश होईल कारण की मोरेगाव चॅलेंजर संघ नाणेफेक जिंकलेला आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन सन्मानित व्हायचं आहे. 21 धावाची खेळी काय लागणार आहे नेमा बॉयज या संघाला. रोहित जयस्वाल स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता राहुल. पहिल्या चेंडूला रोहितला माहिती आहे 21. पहिल्या स्वीपच्या धावेतनी श्री गणेश केला आपल्या संघाचा.
एक चेंडूचा खेळ, एक चेंडूवरती श्री गणेशा. पुन्हा एकदा राहुल सुद्धा रोहित सारखाच रिप्ले शॉट दाखवताना. दोन चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा 2. आव्हानाचा विचार केला तर 21 धावेचं आव्हान असणार आहे नेमा बॉयज या संघाला. हो, सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू आपल्याला डाव्या एसटीच्या इकडून आतमध्ये येताना दिसला आणि त्या चेंडूला घेऊन काढलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाची धावा लगावल्या गेल्या 3. सिंगलला जास्त महत्व, कारण की मॅच मध्ये टार्गेटचा विचार केला तर 21 धाव्याचं आव्हान असणार आहे नेमा बॉयज या संघाला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू झाला डिक्लेअर झोन मध्ये. आता कुठेतरी जेवढे सिंगल येत राहते तेव्हा साईशा 11 संघाला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखावी लागेल, की सिंगल आहेत ते बेनिफिट ठरणार आहे नेमा बॉयज आणि साईशा 11 संघाला डोकेदुखी. किती सिंगल येतील, किती रोखले जातील. पुन्हा एकदा तेच चित्र. ऑन साइड पॅडल स्वीप. खरबुजे को देखो खरबुजा रंग बदलत आहे. 5 चेंडूचा खेळ झाले पंच आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. धावफलकाची धावा 5. 21 धावेचं आव्हान आहे नेमा बॉयज या संघाला. आणि बघा ऑन साइडला साही बडगे पॅडल स्विचच्या रूपात खेळून काढले. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा लगावला गेला. 6 घेऊया ब्रेक. ऐक्य डीजेला. आणि सुनील यांचं स्वागत. पहिल्या चेंडूवरती सिंगलने केले. गोलंदाजी मार होते सुनील. एक जलद गतीचे षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चाललं जाते साईशा 11 या खेळाडूला. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मागे बदल होताना दिसतोय. मंथनला कुठेतरी ऑफ साईडला 3च्या दिशेने सरकवलं जातं. आणि हे बघा ऑन साईडला एक अटॅकिंग फिल्डरच्या रूपात पाहिलं, त्याच दिशेने खेळून काढला. तर रोहितला जयस्वालला सुद्धा माहिती आहे की मैदानाच्या दिवशी अटॅकिंग फील्ड समोर कसं खेळायचं आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाची धावा लगावला गेला. 8. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला ऑन साईडला थोडंसं सरकवलं जाते अटॅकिंग फील्डच्या रूपात. आता काय रणनीती असेल? रणनीती काही नाही. ऑफ साईडला खेळून काढला. ज्या क्षेत्ररक्षकासाठी क्षेत्ररक्षण लावलं होतं तसा प्रकारचा चेंडू कधीतरी नाही हाताळला. त्या चेंडूला ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाची धावा 9. सिंगलला जास्त महत्व. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. बघा रोहित दाखवून देताना पॅडल स्वीप रिव्हर्स स्वीपच्या मैदानाच्या आतमध्ये खेळ काय असतो. आणि 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाची धावा 10. 10 रन. बघा दुसऱ्या षटकापर्यंत विचार केला तर साईशा 11 संघ कुठेतरी 15वरती धाव जाऊन पोहोचला होता. त्यानंतर विचार केला तर कमबॅक पुन्हा शेटच्या दिशेने फुलटा चेंडू ऑन साईडला धावची संधी. चेंडू पकडला फेकी काहीपर्यंत 1 धाव कंप्लीट. त्यानंतर जे षटक हाताळलं शेवटच्या षटकामध्ये धनेशाने 3 निर्धाव चेंडू कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणून ठेवलं. त्या 3 निर्धाव चेंडूने ते जे धावफलक चालू होतं सिंगल त्याला पूर्णपणे रोख लगावला गेला. खऱ्या अर्थाने धनेशांचा विचार केला चांगलं षटक हाताळत आहेत. खूप दिवसानंतर धनेशांना आपण गोलंदाजी मारवरती पाहू शकतात आणि चांगलं षटक आपल्या संघासाठी हाताळलं होतं. तर 12-9चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंगचा सामना. 2 फिल्डर अटॅकिंग फिल्डरच्या रूपात आपण येताना पाहतोय. आता जेवढं धनेशचं इकडून कौतुक केलं चेहऱ्यावरती काहीच एक्सपिरियन्स नव्हते, कारण की शेवटच्या मॅच पर्यंत चांगली बॉलिंग पडावी अशीच कुठेतरी आशा आहे संघाला. रिव्हर्सिपचा अटॅक आणि आता कोण चुकी करतोय आणि वाईड चेंडू आणि वाईड +1 यष्टी रक्षकाकडून चुकीचं रूपांतर झालं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना वाईड +1. आता मैदानाच्या दिशेने 12-9चं इक्वेशन होतं ते येऊन राहिलं. 12 चेंडू आणि 7 धावा. आता अटॅकिंग फील्ड दोन्ही साईडला. तर सुनील यांनी कुठेतरी येऊन कानमंत्र दिलं. राहुल कशी खेळी करतील. 12-7चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. वाईट कुठेतरी आता सामन्यामध्ये साईशा 11 संघाला मागे नेऊन टाकणार आहे का. ऑफ साईडला हलक्या तरी राहुलला सुद्धा माहिती आहे की याच्या सिच्युएशनमध्ये काय खेळी घ्यायचे. सिंगलला जास्त महत्व. अटॅकिंग फील्ड असली तरी गॅप शोधून काढण्यात सक्षम आहेत. पुन्हा एकदा सुनील आपण यांना पाहू शकतात पुढे येताना. आता 3 तब्बल अटॅकिंग फिल्डिंग लावताना काही अटॅकिंग फिल्डिंग डोकेदुखी ठरेल का सक्सेसफुल होईल का. एखादा एकूण मोठा फटका रोहित जयस्वाल यांच्या माइंडसेटमध्ये असेल का. सिंगलला महत्व.
आणि आता कोण चुकी करते? गोलंदाज चुकी करते. त्या चुकीला पूर्णपणे चूक, अजून थोडी चूक यष्टीरक्षकाकडून सुद्धा केली जाते आणि वाईड +1, वाईड +1 तब्बल 2-4 धावा या षटकामध्ये अतिरिक्त आल्या आणि धावपळकरी धावा लगावलाग केल्या 17 आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज असणार आहे नेमाबाजी या संघाला. पुन्हा एकदा ऑन साइडला वरता घेऊन काढले क्षेत्ररक्षक येईपर्यंत धावचीतची संधी. याच धावचीतच्या रूपात गडी बाद. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना 10-4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रोहित जयस्वाल आपल्या खांद्यावरती स्वतःच्या संघाची जबाबदारी घेऊन खेळताना फुल टॉस गॅपमध्ये कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज संघ विजयी ठरतो अँड हार्ड लक साईशा 11. दोन्ही संघांना नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने या ज्या कोणता खेळाडू असेल, कारण की लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने प्रभावित केलं, मला तरी वाटतं या हंगामातील पहिला सामना तो खेळाडू खेळत असणाऱ्या नेमाबाजी या संघाकडून आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी चौथ्या षटकासाठी बोललं आणि खूप वाखणण्याजोगं चौथं षटक हाताळलं असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी स्वतः येत आहेत मंचाच्या दिशेने मिस्टर धनेश, ज्यांनी त्याच्या वैयक्तिक षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि तब्बल 1 गडी बाद आणि 2 धावची रूपात गडी बाद. मिस्टर धनेश तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं आहे.